सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये मिठाचा खडा पडत असल्याचं चित्र आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रचार सुरू केलाय, तर दुसरीकडे खासदार संजय राऊत सांगलीत जाऊन काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीकाही करतायत। तर संयमाची परीक्षा पाहू नका असा इशारा काँग्रेसकडून देण्यात येतोय। सांगलीतल्या गोंधळावरचा हा स्पेशल रिपोर्ट। त्यांच्या धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं। आतापर्यंत कुणावरही आम्ही काही टीका टिप्पणी केलेली नाही, पण संयमाची परीक्षा बघू नये। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतच आखाडा रंगला। ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये धडा शिकवण्याची भाषा मवियातच सुरू झाली आहे। चंद्रहार पाटलांची कोणी कोंडी केल्यास महाराष्ट्रात कोंडी करू असा इशारा संजय राऊतांनी दिलाय, तर आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये असा प्रति इशारा विश्वजित कदमांनी दिलाय। महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही। आम्ही संयमाने आम्ही आमच्या पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रियेतनं सांगलीची जागा ही मागत आहोत। आतापर्यंत कुणावरही आम्ही काही टीका टिप्पणी केलेली नाही, पण संयमाची परीक्षा बघू नये एवढीच माझी या ठिकाणी नम्र विनंती। सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी विश्वजित कदमांनी आक्रमक भूमिका घेतली। यासाठी त्यांनी विशाल पाटलांना सोबत घेऊन दोनदा दिल्लीची वारी केली। मात्र यावरून संजय राऊतांनी विश्वजित कदमांवरती निशाणा साधलाय। त्यांचं एक भाषण मी आता आज सकाळी कोणते मला ऐकवलं। त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक, आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन। आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल। ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये एवढीच आम्हाला चिंता आहे। पायलट पुन्हा आणि सांगली दोन्ही जिल्ह्याचा विचार करून पायलट विमान उतरवतील असं वाटतंय? नाही, अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात। नागपूर जवळ कुठं ते विमान आहे असं कळालंय? नाही, गुजरातलाच उतरू शकतं विमान। भर सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की माझा पायलट हा विश्वजित कदम असेल। मला माहित नाही, ज्या ठिकाणी घेऊन जातील त्या ठिकाणी मी असणार। ठीक आहे, पायलटशी चर्चा करू, पायलटला ट्रेनिंग देऊ नये। ते कुणा बाबतीत बोलतात मला माहीत नाही। त्यांच्या धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं। सांगली जिल्ह्याच्या इतिहास आणि भूगोल, राजकारणाचा आणि समाजकारणाचा ज्याला माहीत आहे महाराष्ट्रात, तो अनेकांना माहीत आहे। देशाच्या स्वातंत्र्यापासून कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावरांसुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे। आणि मी जनावरं का म्हणतो, कारण शेतकऱ्यांची बरीच जनावरं असतात, आणि म्हणून संजय राऊत साहेब कुठल्या अर्थाने काय म्हणतात मला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही। दरम्यान सांगली लोकसभेची निवडणूक लढवण्यावरती विशाल पाटील ठाम आहेत। या संदर्भात त्यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय। आपण लढू आणि जिंकू अशा भावना व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान दिलंय। सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत। सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवरती ठाम आहेत। आपल्या सर्वांच्या वतीने माननीय विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत आहेत। सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे। सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे। आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही तर जिंकायचा आहे। आपण लढू आणि जिंकू। कदम साहेबांच्या विरोधात जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे नाव न घेता, तर त्या गोष्टीचा मुळात आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वजण निषेध करतोय। राहिला विषय आमच्या पक्षाची कोंडी करायचा,
तर आपली महाविकास आघाडी आहे आणि आपण विकास आघाडी ज्यावेळी स्थापन केलेली होती त्यावेळी आपला उद्देश होता की भाजपला हद्दपार करणे आणि त्यासाठी कोणाचीच ताकद एवढी नाही आहे की एकटे लढले तर कोण यशस्वी होतील. आपल्याला एकसंघपणेच काम करावं लागेल. राहिला विषय इथल्या उमेदवारीचा, तर सांगलीची उमेदवारी ही शिवसेनेने एकतर्फी जाहीर केले, हे राष्ट्रवादीने सुद्धा मान्य केले आणि काँग्रेसने सुद्धा मान्य केले. त्यामुळे महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याचाच आम्ही सर्वजण प्रचार करणार आहोत. मी कालच सांगितलं, संजय राऊत जे गेले होते ना काल सांगलीला, म्हणजे प्रचार इतर ठिकाणी सुरू नाही झाला, पण तो राऊत हे सांगलीला गेले आणि मशाल घेऊन गेले. ते पेटवायला गेले होते, त्यांनी ते पेटवलंय. आणि मला वाटतं संजय राऊतने सुद्धा त्या विश्वजित कदमाला इशारा दिलाय, त्यांनी त्यांना इशारा दिलाय. एकंदरीत आता आघाडीमध्ये बिघाडी झाली हे याच्यावरून स्पष्ट होतंय. सांगलीच्या लोकसभेसाठी किंवा चंद्रहार पाटलांची उमेदवारी आम्ही मागे घेतो, आम्हाला 100 कोटी द्या, असा प्रस्ताव मातोश्रीवरून ठेवण्यात आलेला आहे. आणि त्या प्रस्तावावर दबाव टाकण्यासाठी, त्या प्रस्तावासाठी दबाव टाकण्यासाठी, काँग्रेसला झुकवण्यासाठी आज संजय राजाराम राऊतचा दौरा सांगलीमध्ये चालू आहे. खरं तर सांगलीत मविया विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. मात्र सध्या मवियातच सांगलीसाठी जंग सुरू झाली आहे. चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्याने ठाकरेंची शिवसेना सांगलीची जागा सोडणार नाहीत हे स्पष्ट आहे. तर सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस नेतेही इरेला पेटले. त्यामुळे या दोघांच्या भांडणात भाजपाच्या संजय पाटलांचा मार्ग सुकर होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह स्वप्नील पाटील, सांगली.